पीडित महिलेची तक्रार योग्य प्रकारे न नोंदवता मूळ घटनेचे स्वरूप बदलणे आणि महिला व अल्पवयीन मुलींना रात्री उशिरापर्यंत पोलीस ठाण्यात बसवून मानसिक छळ केल्याप्रकरणी मलकापूर ग्रामीण पोलिसांविरोधात थेट उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांकडे तक्रार दाखल करण्यात आली आहे। या प्रकरणी दोषी पोलीस अधिकाऱ्यांवर तत्काळ कायदेशीर कारवाई करण्यात यावी या मागणीचे निवेदन 14 जुलै रोजी उपविभागीय अधिकाऱ्यांना सुपूर्द करण्यात आले। मिळालेल्या माहितीनुसार 9 जुलै 2026 रोजी उमाळी येथे अनुसूचित जातीच्या एका महिलेला व तिच्या कुटुंबाला गावातील काही व्यक्तींनी, ज्यांची नावे गुड्डू शेख हमजा, शेख शब्बीर, शेख जावेद, शेख सईद व इतर यांनी जातीवाचक शिवीगाळ करत बेदम मारहाण केली आणि महिलेचा विनयभंग केला। या गंभीर घटनेची तक्रार देण्यासाठी पीडित महिला आणि तिच्यासोबत असलेल्या अल्पवयीन मुली मलकापूर ग्रामीण पोलीस ठाण्यात गेल्या होत्या। मात्र पोलिसांनी फिर्यादीच्या सांगण्यानुसार गुन्हा नोंदवून न घेता आरोपींची नावे व मूळ घटना वगळून स्वतःच्या मर्जीने तक्रार लिहून घेतल्याचा आरोप आहे। यामुळे मूळ घटनेचे गांभीर्य नष्ट झाले असून उलट तक्रार नोंदवण्याच्या नावाखाली पीडित महिला व लहान मुलींना रात्री उशिरापर्यंत पोलीस ठाण्यात बसवून ठेवून त्यांचा मानसिक छळ करण्यात आला। या संपूर्ण प्रकरणामुळे पीडित कुटुंबावर मोठा अन्याय झाला असून संबंधित बेजबाबदार पोलीस अधिकाऱ्यांची सखोल चौकशी करून त्यांच्यावर तत्काळ कारवाई करण्याची मागणी या निवेदनातून करण्यात आली आहे। मलकापूर येथून अनिल कुमार गोठी यांची रिपोर्ट। तिथून जात होती, तिथं दुकानात गेली, नंतर सामान घेतलं, रस्त्याची म्हणजे घरी जात होती तेवढ्यात त्यांनी डायरेक्ट शिवी गाडी मला दिली। मुस्लिम समाजाचे मुलं त्यांनी डायरेक्ट मला जातीवरून शिवी गाडी दिली। त्यांना मी बोलली जातीवरून का दिले, त्यांनी डायरेक्ट म्हणजे अंगाला असे एकदम वेगळे वेगळे हात लावले आणि मला डायरेक्ट विटीने मारायला चालू केले। विटीवरून मारल्यानंतर माझ्या इथं पण मारलं, कानफट्ट्यात, आणि माझी गळपट्टी धरली डायरेक्ट। आणि मग तेवढ्यात मग मी तिथं म्हणजे चक्कर येऊन पडली समजा। तिथं आजूबाजूवाल्यांनी माझ्या मम्मीला सांगायला गेले तर माझी मम्मी विचारायला आली तर माझ्या मम्मीला, माझ्या बहिणीला, सगळ्यांना मारझोड केली त्यांनी आणि जातीबद्दल एकदम काय तरी बोलत होते। आणि आम्ही तिथं पोलीस स्टेशनमध्ये समजा तरी गेलो 6 वाजेपासून तर आम्हाला रात्रीचे 3 वाजेपर्यंत त्यांनी तिथं बसवलं। मग आम्हाला त्यांनी विचारलं म्हणजे काय झालं, जे आम्ही सगळ्यांचे नावं सांगितले तिथं त्यांनी ते म्हणजे गुन्हा दाखल केला नाही बरोबर। जसं आम्हाला तिथं जमतं त्यांनी विचारलं, जसं आम्ही त्यांना सांगितलं तसं त्यांनी आमचा गुन्हा दाखल केला नाही। आणि ते लोक आल्यानंतर ते आम्हाला बोलत की तुम्ही समजा केस पाठी घ्या, आम्ही जेवढे लागले तेवढे पैसे तुम्हाला देतो। पण आम्ही तिथं नाही बोललो त्याच्यासाठी। मग आम्ही घरी गेल्यानंतर त्यांनी गोट्यांची मारझोड केली आणि आम्हाला धमकी दिली, जर तुम्ही केस पाठी नाही घेणार तर मग तुमच्यावर आम्ही घरामध्ये येऊन मारझोड करू आणि तुम्हाला घरामध्ये येऊन फाडून टाकू। दिनांक 9/7/2026 रोजी उमाळी येथील दलित समाजाच्या 2 मुलींना काही सवर्ण मुस्लिम समाजाच्या मुलांनी मारहाण करून वेगळ्या जागी स्पर्श करून त्यांना अश्लील शिवीगाळ केली। त्याबाबत फिर्यादी मुली ह्या पोलीस स्टेशन मलकापूर ग्रामीण येथे फिर्याद नोंदवण्याकरिता गेले असता त्यांची फिर्याद त्यांच्या सांगण्याप्रमाणे नोंदवून नाही घेतली व तपास जे अधिकारी होते त्यांनी त्यांच्या मनाची फिर्याद लिहून घेतली। या मुलींची मेडिकल सपोर्ट असतानासुद्धा त्या आरोपींवर निव्वळ आरोपी हा काही वर्चस्वाचा गुंड असल्यामुळे त्याच्याविरुद्ध कारवाई करण्यात नाही आली। त्यामुळे आज रोजी ह्या मुली आमच्या कोर्टामध्ये आल्या होत्या। त्या संदर्भाने आम्ही सविस्तर निवेदन उपविभागीय अधिकारी यांना दिले आहे की अधिकाऱ्यांनी जे ओरिजिनल त्यांच्या विरुद्ध गैरकृत्य घडलेलं आहे तशा प्रमाणे रिपोर्ट नोंदवून त्याची चौकशी करण्यात यावी। त्याकरिता आम्हाला हनुमान सेनेचे अमोलभाऊ टप, आमचे पप्पू भैया ठाकूर आणि इतर समाजसेवकांनी मदत केली। त्यावर आश्वासन म्हणून उपविभागीय अधिकारी साहेबांनी त्वरित संबंधित अधिकाऱ्याला फोन लावून आरोपींविरुद्ध कडक कारवाई करण्याबाबत आदेशित केलं आहे। त्यावर आम्ही समाधानी आहे। आरोपींवर निश्चितच कारवाई झाली पाहिजे ही आमची प्रशासनाला विनंती आहे। आणि जर तसे घडले नाही तर आमचे आंदोलन हे उपोषणाच्या स्वरूपात बदलेल आणि आम्ही उपविभागीय अधिकारी तसेच SP ऑफिस येथे आंदोलन करू हे या निवेदनाद्वारे कळवले आहे।